आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टुडे न्यूज। प्लीज सब्सक्राइब माय चैनल, लाइक, शेयर एंड कमेंट।
उद्देश्य है, क्या मैसेज आज मराठीतून सांगितलं तरी चालेल. आज शासकीय दंत महाविद्यालय रुग्णालय ला स्थापनेला 44 वर्ष झालेले आहेत. वर्धापन दिनाला 43 वर्ष झालेले आहेत आणि त्यानिमित्त इथं जो कार्यक्रम आपण ठेवलेला आहे आणि त्या वर्धापन दिनानिमित्त आमच्या महाविद्यालयाचे जे माजी विद्यार्थी आहेत डॉक्टर आदित्य पातकराव यांनी त्यांचं जे मनोगत होतं त्यांनी आम्हाला सांगितलं की त्यांना ब्लँकेट वाटप गरीब रुग्णांसाठी त्यांना ब्लँकेट वाटप करायचे, अन्नदान वाटप करायचं आहे आणि पूर्ण घाटी रुग्णालयामध्ये गरीब आणि गरजू रुग्ण येतात आणि मला हा संकल्प आवडला कारण शेवटी नोबल कॉजसाठी आपण सगळेजण काम करत असतो आणि मी त्यांना म्हटलं की आपण इथे निश्चितच हा उपक्रम घेऊयात आणि मी त्यांचं अभिनंदन करते की त्यांनी त्यांची संकल्पना ही राबवलेली आहे आज आणि आपण पाहत आहोत की आज आपण काही ब्लँकेटचं वाटप केलेलं आहे आणि अन्नदान वाटप पण आज आपण केलेलं आहे आणि आज रविवार असून सुद्धा मोठ्या संख्येने रुग्ण इथं उपस्थित आहेत आणि आज आपण त्यांना अन्नदान केलेलं आहे. तर मी डॉक्टर आदित्य पातकराव यांचं अभिनंदन करू इच्छिते आणि त्याचप्रमाणे लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये शासकीय दंत महाविद्यालयाचा समावेश झालेला आहे आणि त्यासाठी पण त्यांनी आदित्य पातकराव यांनी खूप सारे एफर्ट्स घेतलेले आहेत आणि त्यांच्या प्रयत्नामुळे आज शासकीय दंत महाविद्यालयाचा लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश झालेला आहे. तर हे पण शासकीय दंत महाविद्यालयासाठी खूप सारी अभिनंदनास्पद बाब आहे. आणि प्रताप जाधव जे आरोग्य मंत्री आहेत त्यांनी अभिनंदनाचं पत्र आज शासकीय दंत महाविद्यालयाला दिलेलं आहे आणि त्यासाठी पण त्यांनी खूप सारे प्रयत्न केलेले आहेत आणि त्यांचं नेहमीच शासकीय दंत महाविद्यालयावर लक्ष असतं आणि विविध उपक्रम ते त्यासाठी राबवत असतात आणि भविष्यात पण जेव्हा केव्हा शासकीय दंत महाविद्यालयाला गरज भासेल त्यासाठी ते प्रयत्नशील राहतील असं मला आशा आहे आणि त्यासाठी त्यांनी प्रयत्नशील राहावं असं मी त्यांना आवाहन करते. धन्यवाद. मी अधिष्ठाता डॉक्टर माया इंदुरकर, शासकीय दंत महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर. मी डॉक्टर प्रज्ञा वाडीकर बनसोडे, गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर इथं उप अधिष्ठाता म्हणून कार्यरत आहे. आताच अधिष्ठाता डॉक्टर माया इंदुरकर मॅडम यांनी मनोगत व्यक्त केलं. आमचे माजी विद्यार्थी या कॉलेजचे डॉक्टर आदित्य पातकराव यांनी डेंटिस्ट्रीचे फील्ड सांभाळून बाकी इतर क्षेत्रामध्ये खूप भरभराट केलेली आहे. त्यांच्या भरभराटीचा एक छोटा खारीचा वाटा म्हणून त्यांनी सामाजिक देणं लागत असल्याच्या भावनेमधून आपल्या कॉलेजमध्ये येणारे जे गरीब आणि गरजू रुग्ण असतात त्यांच्यासाठी आज वर्धापन दिनाचं औचित्य साधून त्यांनी ब्लँकेट वाटप आणि जेवणाचं फूड पॅकेट हा उपक्रम इथं यशस्वीरित्या राबवलेला आहे. त्यांच्या हातून अशीच सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी यापुढे पण असेच कार्य त्यांच्या हातून हो, त्यांना उत्कर्ष लाभो आणि सर्वांचीच प्रगती हो एवढं मनोगत मी व्यक्त करते. धन्यवाद. सर्वप्रथम तर मी आमच्या कॉलेजला 43 वर्ष पूर्ण झाले, स्थापना दिवस आहे 44वा. त्याचे मी हार्दिक शुभेच्छा आमच्या अधिष्ठाता मॅडम, व्हाईस डीन मॅडम आणि आमचे हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑर्थो डिपार्टमेंट यांना हार्दिक शुभेच्छा देतो. पूर्ण आमच्या नक्षत्र बॅचकडनं आदित्य पातकराव फाउंडेशन, मानव परिवर्तन विकासतर्फे आणि अक्षय दांडगे मित्र परिवारातर्फे. खरं तर आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो हे ह्याच कॉलेजने आम्हाला शिकवलं. जेव्हापासून आम्ही इथं राहतो तेव्हा फीस भरायला पैसे नसायचे, तेव्हाच आमच्या सगळ्या स्टाफ लोकांनी मदत करून, म्हणजे शासकीय दंत महाविद्यालयाला ॲडमिशन घेणारे किंवा घाटीला ॲडमिशन घेणारे विद्यार्थी हे 80 ते 90% मध्यमवर्गीय किंवा आणखीन गरीब परिस्थितीतले असतात. त्यांच्या फीस भरायचा पण प्रश्न असतो. त्यावेळेस कॉलेजनी आपल्याला जाणीव करून दिली असते की आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो, आपण एकमेकाला मदत केली तर सर्वच पुढे जाऊ. त्या भावनेतून आज आमच्या फाउंडेशननी, अक्षय दांडगे फाउंडेशननी, श्रीनिवास भिसे, योगेश कदम यांच्या फाउंडेशननी, डॉक्टर राजेंद्र महिंद्रा यांच्या पुढाकारांनी आम्ही इथं अन्नदान आणि ब्लँकेट वाटप केलेलं आहे. याचा अभिमान वाटतो की आपण असंच नेहमी काही ना काही समाजासाठी आपण करत जाऊ. आणि परत एकदा आता आपण उल्लेख केला समाजाचा,
डॉक्टरी पेशाकडे बघण्याचा दृष्टिकोन दिवसेंदिवस निगेटिव्ह होत चाललाय. बरोबर. मोठमोठाले हॉस्पिटल उघडून सनी नुसतं रुग्णांना आपण बघतो की नाण्याला दोन बाजू असतात. ग्लास अर्धा का रिकामा. आपण त्याच्यात नेहमी पॉझिटिव्हपणा घ्यायचा. कोणी काहीतरी करतं म्हणून आपण ते त्याच्याकडे लक्ष न देता पुढे आणखीन त्या जोमाने आमची फील्ड कशी आणखीन सुधारेल याच्याकडे आपण प्रयत्न करायचा. आणि सर्वांनीच आता पत्रकारितेचं पण बदललं. आपण असं म्हणतात की काही पत्रकार मॅनेज होऊन हे करतात, पण तुम्ही सोडलं का पत्रकार नाही. आपण त्या आणखीन तुम्ही त्या जोशाने काम करताय. तोच जोश आम्हाला चांगलं काम करून भेटतो तर आम्ही नेहमी करतच राहणार आहे. आणि हा सगळा जो आम्हाला ही जी प्रेरणा येते आमच्या सगळ्या आदर्श शिक्षकांमुळे येते, आमच्या मित्रपरिवारामुळे येते. आणि ही जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे तेच आम्हाला पुढे घेऊन जाते. आपण अन्नदान करतोय आणि 50च्या वर लोकांना आपण ब्लँकेट वाटप केलेलं आहे. त्यातले त्यात खूपच जे आजारी आहेत किंवा महिला आहेत त्यांना आपण पहिले प्राधान्य दिलेलं आहे. आणि मला वाटतं 600 पेक्षाही जास्त तो आकडा जाईल. त्याच्यात सर्वात जास्त योगदान आमच्या इथला जो मित्रपरिवार आहे, अक्षय दांडगे मित्रपरिवार आहे, योगेश भिसे आहे, योगेश कदम आहेत, श्रीनिवास भिसे आहेत. आणि आमच्या आदरणीय सर्व शिक्षक वृंदांच्या सपोर्टने हे सगळं शक्य झालं. आणि तुमच्या सगळ्या लोकांच्यामुळे आम्हाला प्रेरणा भेटते, त्याचा आम्हाला खरंच अभिमान आहे. माझं नाव डॉक्टर आदित्य पतकराव. मी शासकीय दंत महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे आणि केंद्रीय रेल्वे मंत्रालय आणि दूरसंचार मंत्रालयाच्या सल्लागार पदावर आहे. सामाजिक कार्यकर्त्यांना काय आव्हान करतात? देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि ज्योतचे ज्योत जलाते जावे हेच आपण सगळ्यांना सांगतो. मॅडम